आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। ओमराजे निंबाळकर आज एसपींची या संदर्भात भेट घेणार आहे। ड्रग्ज प्रकरणासंदर्भात निंबाळकर पोलीस अधीक्षकांशीही चर्चा करणार असल्याचं कळतंय। तर या ड्रग्ज प्रकरणामध्ये राणा जगजितसिंग पाटलांच्या लोकांचा सहभाग असल्याचा आरोप निंबाळकरांनी केलाय। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खरं तर हा गंभीर आरोप केलाय। एनसीबीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे। आपण पाहतोय ड्रग्ज प्रकरणामध्ये निंबाळकर आता पोलीस अधीक्षकांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय। ड्रग्ज प्रकरणात राणा जगजितसिंग पाटलांच्या काही लोकांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप खासदार ओमराजे निंबाळकरांनी केला। त्याच संदर्भात ते पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे। त्यानंतर आता या प्रकरणामध्ये पुढे काय समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली आहे, तर काही लोक फरार आहेत। त्यांचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। मात्र या प्रकरणात आता ओमराजे निंबाळकरांनी एक गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय। त्यांचे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, ते सगळे जवळचे म्हणजे उजवे डावे हात समजले जाणारे सगळी लोक त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत। माझ्याबरोबर 7-7.5 लोकांचे फोटो आहेत। बरं ठीक आहे, असं गृहीत धरा की आमच्याबरोबरचे फोटो होते, पण त्यांना वाचवण्यासाठी आम्ही लोकसभेत तोंड बंद नाही ठेवलं आमचं। आम्ही अमित शहांकडे गेलो, आम्ही सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स तिथं तक्रार केली। जे त्या तालुक्याचे आमदार आहेत, जे त्या शहराचं प्रतिनिधित्व करतायत, ज्यांना वाटतंय की ही कीड संपली पाहिजे असं नुसतं बोलतायत, त्या माणसानं महाराष्ट्र राज्याचं सर्वोच्च सभागृह आहे विधानसभा, एक शब्द तरी काढावा।